नमस्कार मित्रांनो, आज आपल्या दिवसाची सुरुवात डायरेक्ट वावरातूनच केली. सकाळी लवकर उठून आवरून वावरात गेलो, कारण की बाहेर पण जायचं होतं. आज खूप दूर जायचं होतं. बदनापूरच्या पुढे चितोळा आहे, तिकडे जायचं होतं वावर बघायला. तुम्ही बघू शकता लहान मुलं कसं खेळतात, किती आनंदी असतात त्यांच्या दुनियेत. आता मी जालना हायवे पासून चाललो होतो बदनापूरच्या पुढं. हे बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बदनापूर आहे. इथे आपले पाहुणे घ्यायला येणार होते आपल्याला, त्याच्यामुळे थांबलो. असं रोड खूप छोटा रोड आहे हा. 4 पदरी पाहिजे रोड. एक साईड 4 पदरी, दुसऱ्या साईड 4 पदर, कारण की वाहनं भरपूर चालत असतात. आणि हा प्लॉट होता 1000 स्क्वेअर फूट. आपलं जालना हायवेच्या 150 फूट अंतरावर असेल. नंतर आम्ही चितोळ्याच्या डोंगरावरती चढताना हे सगळे सोलर तिकडे लावलेले होते. खूप वरती होता, रस्ता काही नव्हता, कडे रस्ता एकदम खूप डोंगरावरती होतं, खाली नव्हतं. आपले जेटल वावरासारखं जर खाली असतं वाव आपण घेतलं असतं. तर तिथं एक खूप प्रसिद्ध महादेव आहे चितोड्याला. हे महादेवाचं मंदिर, तिथं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला देवाचा. खूप प्रसिद्ध आणि प्रगट महादेवाचं मंदिर आहे. खूप मोठी यात्रा तिथे भरती. तिथं ट्रस्ट कमिटी नेमलेली आहे. तिथं चांगल्या प्रकारे भाविक भक्त येतात. श्रावणमध्ये खूप मोठी अशा प्रकारे तिथं यात्रा भरते, असं तिथे लोक सांगत होते. त्यांनी चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पावसाळ्यात एक नंबर वातावरण असेल. पूर्ण साईडने पाणी वाहत असतील, पूर्ण हिरवगार, पूर्ण वातावरण असं एकदम सुंदर. त्यानंतर हे उमरात झाड होतं, त्यातून आरपार रस्ता होता जाण्यासाठी. उमरात झाड होतं, ते पाहुणे म्हणे तुम्ही याच्यातून हा दिसतो ना वर गोल, त्याच्यातून जर निघले गोल जागा तर तुमची समजा जे काही इच्छा आहे ते पूर्ण होईल. तर आमचे पाहुणे एकदम बॉडी जास्त असल्या कारणाने, शरीर मोठं असल्या कारणाने ते त्यांना काही निघता आलं नाही व्यवस्थित. निघले असते ते, पण टेक्निक त्यांची जरा चुकली. त्यांनी आधी 2 पाय तिकडं टाकून निघले असते. मला म्हणे ट्राय करा, मी पण केलं. तिकडं जात होतो वावर बघायला, माळावर वावर होती खूप जास्त आहे. घरी आल्यानंतर परत तर हे वावर होतं रोड टच वावर आहे. एक 200-250 फुटच रुंद असेल आणि पुरा फ्रंट आहे त्याला, पुरा फ्रंट. तिथून फ्रंट आहे त्या वावराला. भीती वाटत आहे ते घ्यायतानी की वाहून नाही गेलं पाहिजे पावसाळ्यामध्ये, त्याचीच भीती आहे, बाकी काय नाही. वावर बघून आता चाललोय घरी. गुड बाय, भेटू उद्या.